नमस्कार मंडळी, शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक। हे उकडीचे मोदक परफेक्ट असे होण्यासाठी खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स मी इथे सांगितले आहेत। चला तर मग बघूया त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती। सगळ्यात आधी मी इथे खोबरं, गूळ, सुंठ, जायफळ, खसखस आणि ड्रायफ्रुट्स घेतलेत। हे खोबऱ्याची काप आधी मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। खोबरं तुम्ही खिसून घेऊ शकता, खवून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने चिरून मिक्सरला बारीक करून घेतलं तरी देखील चालेल। त्यानंतर मी खसखस इथे कमी गॅसवरती भाजून घेते। अगदी लो फ्लेमवरती खसखस थोडीशी खमंग अशी भाजायची, जास्त लाल करायची नाही जेणेकरून त्याचा कडवट वास येईल। थोडीशी हलकीशी भाजून घ्यायची। या खसखसीमुळे आपल्या सारणाला खमंग असा वास आणि चव येते। चला इथे भाजून झाली खसखस आपली, काढून घेऊयात आणि सारण तयार करायला घेऊयात। सारण बनवण्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तूप घालते। तुपामुळे सारणाला खूप छान असे चव आणि वास येतो। आता याच्यावरती आपलं बारीक केलेलं खोबरं, इथे मी 2 वाटी खोबऱ्याचा किस घेतला आहे। हा 2 वाटी खोबऱ्यासाठी 1 वाटी गूळ, हे परफेक्ट असं प्रमाण आहे मोदकाच्या गोडीसाठी। 2 मिनिटं तुपावरती परतलं की याच्यामध्ये गूळ घालूयात। गूळ देखील मी बारीक असं किसून घेतलंय जेणेकरून आपल्याला गूळ मेल्ट व्हायला मदत होईल। गूळ आणि खोबरं छान मिक्स करून घ्यायचंय। चला तर गूळ आणि खोबरं थोडंसं मिक्स झालं की याच्यामध्ये आपली भाजलेली खसखस घालायची। खसखस तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतली तरी देखील चालेल, पण अख्खी खसखस ठेवल्यामुळे सारणामध्ये दिसायला खाताना छान दिसते, म्हणून मी तिला अख्खी ठेवली आहे। आता गूळ थोडंसं मेल्ट झालं की याच्यामध्ये अर्धा वाटी दूध घालायचं आहे। दुधामुळे आपल्या सारणाला छान अशी चव येते आणि दूध घातल्याबरोबर कढईला चिकटलेलं जे गोड सारण आहे ते लगेच सुटायला मदत होते। गुळामुळे थोडंसं कढईला चिटकू शकतं, पण दूध घातल्याबरोबर हे सारण आपलं कढई सोडतं। हे छान मिक्स झालं की याच्यामध्ये जायफळ किसून घेते। किसलेले जायफळ आणि सुंठमुळे फ्रेश असं फ्लेवर आपल्या सारणाला भेटतो। याच्याऐवजी तुम्ही पूड घातली तरी देखील चालेल। सुंठ पूड आणि जायफळ पूड तुम्ही घालू शकता। चला त्याच्यामध्ये भरपूर असे ड्रायफ्रुट्स घालूयात। काजू आणि बदाम घेतलेत मी इथे। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। 5 मिनिटं मी मीडियम गॅसवरती थोडंसं खमंग असं होईपर्यंत आणि कलर बदलेपर्यंत परतवून घेतलंय। तुम्ही बघू शकता किती सुंदर ब्राऊन असा कलर आला आहे आपल्या सारणाला। आता हे सारण काढून थंड व्हायला ठेवूयात, तोपर्यंत उकडीची तयारी करून घेऊयात। उकड बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी पाणी घेतले। 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 1 वाटी पाणी हे परफेक्ट असं प्रमाण आहे। आता हे 1 वाटी पाण्यामध्ये चिमूटभर मीठ घातले आणि 1 चमचा तूप घातले। आता पाण्याला उकळी आली की पीठ घालायचं। त्याचबरोबर इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घातलाय। कॉर्नफ्लॉवरमुळे आपल्या उकडीला छान मऊसूतपणा यायला आणि एक लवचिकपणा यायला मदत होते। ही एक सिक्रेट टिप्स आहे जी उकडीचं मोदक बनवताना तुम्ही नक्की वापरा। मोदक तुमचे परफेक्ट असे होतील। तांदळाची पिठी ही इंद्रायणी तांदळाची किंवा आंबेमोहर तांदळाची घ्या, जेणेकरून ते सुवासिक आणि थोडंसं त्याला चिकटपणा असतो म्हणून। चला ही उकड छान झाली। आता याला झाकण ठेवून 5 मिनिटं झाकून ठेवायचे। 5 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर ताटामध्ये उकड काढायची आणि याच्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आणि हाताच्या साहाय्याने छान मळून घ्यायचं। उकड ही गरम असतानाच मळायची आहे, थंड झाल्यावरती मळायची नाही आहे। थंड झाल्यावरती जर तुम्ही मळायला घेतलं तर त्याची पारी व्यवस्थित अशी होणार नाही। हाताला थोडंसं कोमटसर भाजणार आहे तरी देखील थोडंसं पाण्याचा हात घेऊन तुम्ही ही छान अशी मळून घेऊ शकताय। अगदी 5 मिनिटं छान मळून मी ही घेते। 5 ते 7 मिनिटं मळून घ्यायची। गोळा करून बघायचं, जर कडेला चिरा जात नसतील तर तुमचं पीठ परफेक्ट असं तयार झालं आहे। चला 5 मिनिटं ही छान मळून घेतली आहे। आता तेलाच्या किंवा पिठीच्या साहाय्याने तुम्ही याची पारी बनवू शकता। मी इथे 2 पद्धतीने तुम्हाला उकडीचे मोदक दाखवणार आहे। एक तर तुम्ही हाताने अशा पद्धतीने पारी करून बनवू शकता किंवा लाटूनही बनवू शकता। पुढे मी तुम्हाला दाखवते। थोडंसं मी हाताला पिठी पण घेते जेणेकरून पारी करायला मदत होईल। पारी बनवत असताना कढईने अगोदर पातळ करून घ्यायची आणि मध्ये खोलगटे ठिकाणी थोडीशी जाड ठेवायची। मधोमध अशा पद्धतीने सारण भरायचं आणि कळ्या पाडायला घ्यायच्या। पारीला कळ्या पडत असताना अगदी जवळजवळ असं चिमटीच्या साहाय्याने 2 बोटं पाठीमागे आणि 1 बोट पुढं असं ठेवून 2 बोटांच्या मध्ये चिमटी तयार करायची आणि अगदी खालीपर्यंत त्याला लांब असा आकार द्यायचा, जेणेकरून आपली जी पाकळी आहे ती मोठी दिसेल अशा पद्धतीने। आणि आता ह्या जवळजवळ आणून त्याचा मोदक तयार करायचा। तोंड बंद करायचं आणि वरती छोटंसं नाक काढायचं आणि आता लाटून कशा पद्धतीने करायचं हे देखील तुम्हाला मी दाखवते। उंडा घ्यायचा, थोडीशी पिठी घ्यायची आणि गोल असं लाटून घ्यायचं। बघू शकता मी पिठीच्या साहाय्याने याला लाटून घेते।
आपली उकड छान तयार झाली तर अजिबात चिरा जात नाही. तुम्ही लाटून करा किंवा हाताने पारी करून करा. परफेक्ट असे आपलं मोदक तयार होतो. तुम्ही बघू शकता पारी म्हणजे किती लवचिक अशी झाली आहे. मधोमध सारण ठेवायचं. थोडंसं पिठीचा हात घ्यायचा आणि पाकळ्या तयार करायला घ्यायच्या. अगदी खालीपर्यंत दाबत जायचं जेणेकरून आपला मोदकाची पाकळी आपली खालीपर्यंत दिसेल अशा पद्धतीने. आणि आता बंद करायचं. बंद करत असताना सगळ्या पाकळ्या जवळजवळ आणायच्या आणि वरती थोडंसं त्याचं पीठ काढून टाकायचं आणि नाक तयार करून घ्यायचं. अतिशय सुबक आणि सुंदर असा मोदक तयार होतो. मोदक तयार झाला की तो लगेच पाण्याच्या वाटीमध्ये बुडवायचा जेणेकरून पीठ आपलं ड्राय होणार नाही, मोदक आपला फुटणार नाही. ही देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मोदक तयार झाला की लगेच तो वाटीमध्ये बुडवायचा पाण्यामध्ये. चला आता दुसरं देखील मोदक अशाच पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने जर तुम्ही मोदक कराल तर तुमचे कधीही उकडीचे मोदक बिघडणार नाही, परफेक्ट असे तयार होतील. तर दुसरे देखील मोदक मी असंच करून घेतले. हाताने मोदक करण्यापेक्षा लाटून मोदक पटपट होतात, त्याच्यामुळे मी सगळे मोदक लाटूनच केलेत. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी एक मोदक मी हातावरती केला. आता हे उकडायला ठेवताना गॅस आपला फुल असला पाहिजे, पाणी आपलं उकळलेलं असलं पाहिजे. चाळणीला थोडंसं तेल लावायचं आणि त्याच्यावरती लगेच मोदक ठेवून घ्यायचे आणि एक 10 मिनटं हे आपण उकडवून घेणार आहोत. पीठ आपले उकड छान झाली त्यामुळे अगदी 10 मिनटात परफेक्ट असे मोदक तयार होतात. चला 10 मिनटं झालेत, आपण सरकवून बघूयात. तुम्ही बघू शकता खाली अजिबात मोदक चिकटले नाही आहेत. परफेक्ट असे आपले उकडीचे मोदक तयार झाले आहेत. हे आता मी तुम्हाला फोडून दाखवते. अगदी मऊ लुसलुशीत असा हा उकडीचा मोदक तयार झाला आहे. आजची ही उकडीच्या मोदकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.